नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक योगेश गांगुर्डे, इतिहास विभाग प्रमुख, कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय कळवण, तालुका कळवण, जिल्हा नाशिक. यापूर्वी आपण बघितलं आहे मगध साम्राज्याचा आपण अभ्यास करत होतो आणि मगध साम्राज्याचा अभ्यास करत असताना मगध गादीची स्थापना कशी झाली, यावरती विविध घराण्यांनी कशी राज्य केली आणि मगधच्या गादीवर मौर्य घराणं कशा स्वरूपाचं आलं, चंद्रगुप्त मौर्य यांनी सत्ता कशी हस्तगत केली, या सगळ्यांचा आपण यापूर्वी अभ्यास केलेला आहे. आणि मगध साम्राज्य हे भारतामध्ये एक विशाल साम्राज्य म्हणून कशा स्वरूपात उदयाला आलं, या साम्राज्याचा विस्ताराचाही आपण स्वतंत्रपणे अभ्यास हा केलेला आहे. यानंतर आता आपण बघणार आहोत, जर एवढं मोठं मगध साम्राज्य सत्तेवर आलं तर या मगध साम्राज्याचा ऱ्हास हा कशा स्वरूपात झाला आणि या ऱ्हासाला कोणती कारण, कोणती घटक जे आहे ते कारणीभूत ठरलेली आहे, याचा आपल्याला अभ्यास करणं हा क्रमप्राप्त ठरतो. त्याचं कारण असं आहे, मगधच्या उदयासाठी कुठल्या घटकांचं महत्व आहे याचा देखील आपण आढावा घेतला आहे. परिणामी त्याच्या ऱ्हासामध्ये देखील कोणत्या कोणत्या घटकांनी भूमिका पार पाडलेली आहे ते बघणं आपल्याला अत्यंत गरजेचं आहे. बघा, मगध घराण्याचा आपण अशोकाचा धम्म वगैरे बघितला. यानंतर अशोकाच्या मृत्यूनंतर अशोकाचे वारसदार हे मगधच्या गादीवर आलेले आहे आणि अशोकाच्या मृत्यूनंतर अवघ्या 50 वर्षामध्ये मगध साम्राज्य जे आहे ते नस्तनाभूत झालेलं आहे. या घराण्याची पूर्ण सत्ता ही मगधच्या गादीवरून गेलेली आहे. मग या 50 वर्षाच्या काळामध्ये अशोकानंतर येणारे दुबळे राजे असतील, अशोकानंतर गादीवर येणारे जे दुबळे राजे होते, याचा देखील त्यामध्ये महत्वाचा वाटा आहे. यामध्ये जालोक नावाचा एक अशोकाचा वारसदार गादीवर आला होता, परंतु याने मगधची गादी पाटलीपुत्र हिला मजबूत करण्याऐवजी स्वतंत्ररित्या काश्मीर मध्ये आपलं राज्य स्थापन केलं आणि त्या ठिकाणी त्याने राज्यकारभार केलेला आहे. त्याबरोबरच कुणाल हा मुळात जन्मता अंध होता, त्यामुळे त्याच्या कारकिर्दीमध्ये त्याचा कारभार हा सगळा त्याचा मुलगा संप्रती बघत होता. परिणाम काय झालं, संप्रतीने कारभार बघत असतानाच संप्रतीने पुढे जाऊन जैन धर्माचा स्वीकार केलेला आपल्याला दिसून येतो. परिणामी त्यानेही राज्यकारभाराकडे दुर्लक्ष केलेलं आपल्याला जाणवतं. त्यानंतर शेवटचा राजा मगधच्या गादीवर आला तो म्हणजे बृहद्रथ, आणि बृहद्रथाने देखील राज्य कर्तव्याकडे लक्ष देण्याऐवजी भोगविलासामध्ये जीवन व्यतीत करणं योग्य समजलं आणि परिणाम काय झाला या सगळ्याचा, एकंदर या सगळ्यांचा परिणाम असा झाला की मगधचे जे राज्य आहे, मगधचं जे घराणं आहे ते ऱ्हासास गेलेलं आहे. चंद्रगुप्त मौर्याने जे स्थापन केलेलं घराणं होतं ते मौर्य घराणं या ठिकाणी ऱ्हासास गेलेलं आपल्याला दिसून येतं. तर याची अजूनही सविस्तररित्या कोणकोणती घटक यासाठी कारणीभूत आहे त्याचा आपण या ठिकाणी आढावा घेऊया. सर्वप्रथम मगध ऱ्हासासाठी सगळ्यात मोठं कारणीभूत कारण जर असेल तर सम्राट अशोकाने दिग्विजयाऐवजी धर्मविजय करण्याचं धोरण स्वीकारलं आणि खऱ्या अर्थाने मगध साम्राज्याच्या ऱ्हासाला हे सगळ्यात महत्वाचं कारण कारणीभूत ठरलं. सम्राट अशोक हा गादीवर आल्यानंतर त्याने काश्मीर जिंकून घेतलेला आहे, ज्या ठिकाणी नंतर जालोकने आपलं स्वतंत्र राज्य निर्माण केलं. असा काश्मीरचा भाग जिंकून हा आपल्या राज्यात सहभागी केला. दिग्विजयाचं मोठं धोरण, साम्राज्य विस्ताराचं मोठं धोरण सम्राट अशोकाने ठेवलं, नजरेसमोर ठेवलं. त्याचाच परिणाम म्हणून कलिंगवरती आक्रमण केलं आणि कलिंग युद्धाचे परिणाम आपण अभ्यासले आहे. अशोकाचं हृदय हे परिवर्तन झालं. अशोकाचं हृदय परिवर्तन झालं, परिणामी त्याने बौद्ध धर्माचा स्वीकार केला. अहिंसा, सहिष्णुता, उदारमतवाद हे तत्व त्याने स्वीकारले आणि याच ठिकाणी मौर्य साम्राज्य ऱ्हासास जाण्यात सगळ्यात महत्वाची घटना कारणीभूत ठरली. अशोकाने बौद्ध धर्माचा स्वीकार केल्यामुळे छात्र तेज गेलं, क्षत्रियांना लढण्याची गरज राहिली नाही, सैन्याला लढण्याची गरज राहिली नाही. परिणामी त्यांच्यातून लढाऊ वृत्ती गेली आणि याचा परिणाम असा झाला की पुढील काळामध्ये मुळातच दुबळे राजे गादीवर आले आणि छात्र तेज केल्याचा परिणाम असा झाला की मौर्य साम्राज्य ऱ्हासाकडे गेलेलं आहे, पतनाकडे गेलेलं आपल्याला दिसून येतं. यानंतर सम्राट अशोकाच्या संदर्भातच आपण बघणार आहोत, सम्राट अशोकाचं दुसरं जे महत्वाचं कारण आहे ते शांतताप्रिय धोरण. सम्राट अशोकाने आत्ताच जो मी उल्लेख केला, अहिंसा,
सहिष्णुता व सदाचार या तत्वांचा, उदारमतवाद या तत्वांचा जो स्वीकार केला, याचा परिणाम काय झाला? ह्या तत्वाचा प्रचार व प्रसार करण्यासाठी त्याने आपली पूर्ण शासकीय यंत्रणा कामाला लावली. परिणामी ही शासकीय यंत्रणा जेव्हा काम करत होती तेव्हा यामध्ये सैनिक सुद्धा त्याने वगळले नाही. सैनिकांनी सुद्धा धर्म प्रचारासाठी, या तत्वांचा प्रसार करण्यासाठी, अहिंसा, सहिष्णुता, उदारमतवाद या तत्वांचा प्रचार प्रसार करण्यासाठी काम केलेलं आहे. परिणामी यांच्यामध्ये लढण्याची वृत्ती राहिलेली नाही, लढाऊ वृत्ती राहिलेली नाही आणि या अतिरेकी अहिंसा तत्वामुळे त्यांचं छात्र तेज गेलं आणि पुढे होणाऱ्या परकीय आक्रमणांना हे तोंड देऊ शकले नाही. परिणामी मगध साम्राज्याच्या ऱ्हासामध्ये सम्राट अशोकाचं अहिंसा हे तत्व जे आहे, शांतताप्रिय हे तत्व जे आहे, ते अत्यंत महत्वाचा घटक ठरलेला आहे मगध साम्राज्याला, मौर्य साम्राज्याच्या गादीला ऱ्हासासाठी. स्वतः सम्राट अशोक देखील या गोष्टीसाठी अत्यंत महत्वाचा जबाबदार घटक आहे. या अगोदरही मी बोललो आहे, सम्राट अशोकाने स्वतः बौद्ध धर्माचा स्वीकार केला असता, अहिंसा तत्वाचा स्वीकार केला असता, सहिष्णु तत्वाचा स्वीकार केला असता तर काहीच हरकत नव्हती. परंतु राजधर्म तो प्रजेचा धर्म या न्यायाप्रमाणे त्याने सर्वांना तो धर्म स्वीकारायला लावला, त्या तत्वांचा स्वीकार करायला लावला. परिणाम काय झाला? या कालखंडामध्ये एक गट असा होता जो लढवय्य होता, ज्याला काळाची पावलं कळत होती आणि जर आपण शस्त्र खाली ठेवलं तर कदाचित आपलं राज्य परकीय शत्रू जिंकून घेईल याची भीती वाटणारा हा एक गट होता. परिणामी हा लढाईला प्रोत्साहन देणारा होता, युद्धाला प्रोत्साहन देणारा होता. हा सर्व गट सम्राट अशोकाच्या या धोरणांमुळे नाखुश झालेला आहे. परिणामी या गटाने क्षत्रिय तेज असणाऱ्या किंवा वैदिक धर्माचा विचार करणाऱ्या लोकांना सहभाग घेतलेला आहे, त्यांची मदत ही करण्याचा किंवा त्यांचं धोरण स्वीकारण्याचा उपयोग केलेला आहे. पुढे जाऊन आपल्याला पुष्यमित्र शुंग याच्या अशाच गटाने त्याला मदत केलेली आपल्याला दिसून येते. त्यानंतर अशोकानंतर गादीवर आलेले दुबळे राजे हे देखील मगध साम्राज्याच्या ऱ्हासाला कारणीभूत आहे. अशोकानंतर दुबळ्या राजांची परंपरा सुरू झालेली आहे. या अगोदरचा जर आपण अभ्यास केला तर मगधच्या गादीवर एका पाठोपाठ कर्तव्यशील असे राजे गादीवर आले. परिणामी मगध राज्याचा विकास झाला आणि एक भव्य राज्य हे चंद्रगुप्त मौर्याला मिळालं. ते बिंदुसारने राखलं, अशोकाने देखील त्यामध्ये वाढ केलेली आहे. परंतु अशोकानंतर जे गादीवर आलेले राजे आहे हे कमकुवत ठरले, राजकार्यापासून दूर गेले. ठीक आहे, अशोकाने जरी बौद्ध धर्म, अहिंसेचा स्वीकार केला असला तरी या धोरणाच्या आता विरोधात जाऊन आपण लढाई करणं गरजेचं आहे, छात्र तेज जपणं गरजेचं आहे, सैन्याचं मनोधैर्य वाढवणं गरजेचं आहे. या सगळ्या गोष्टी करणं या नंतरच्या राजांचं काम होतं. परंतु त्यांच्या मनावरतीच मुळात अहिंसा, सहिष्णुता या तत्वांचा जो आहे तो प्रतिबिंबित झालेली होती, खोलवर परिणाम झाला होता. परिणामी ते राजे हे काम करू शकले नाही. नवे शेवटचा राजा बृहद्रथ हा पूर्णपणे भोगविलासी होता. त्याचाच परिणाम असा झाला, पुष्यमित्र शुंग याने बृहद्रथाचा खून केला, सत्ता आपल्या ताब्यात घेतली आणि सत्ता आपल्या ताब्यात घेतल्यानंतर त्याने पहिल्यांदा वैदिक धर्माचा स्वीकार हा केलेला आहे. त्याने वैदिक धर्माचा स्वीकार केला आणि छात्र तेज जपण्यासाठी पुन्हा त्याने प्रयत्न केलेले आपल्यास दिसून येतात. परिणाम काय आहे? या सगळ्यांचं कारण काय आहे? मौर्य साम्राज्याच्या ऱ्हासामध्ये नंतरचे राजे जे आहे, सम्राट अशोकानंतर जे राजे गादीवर आले हे सगळ्यात महत्वाचे कारणीभूत घटक ठरलेले आपल्याला दिसून येतात. याबरोबरच अनियंत्रित राजेशाही हा देखील एक महत्वाचा घटक आहे. मगधची गादी ही अनियंत्रित राजसत्ता होती. आपण वैदिक कालखंडामध्ये बघितलं आहे, राजा जर कर्तव्यशील नसेल तर त्याला काढण्याचे अधिकार हे प्रजेकडे होते. सभा आणि समितीच्या माध्यमातून ते राजाला पदच्युत करू शकत होते. परंतु महाजन पद असेल आणि उत्तर वैदिक काळ असेल, या काळामध्ये या निष्प्रभ झालेल्या आहेत. सभा असेल, समिती असेल. परिणाम काय झाला याचा? आता राजे हे अनियंत्रित ठरले. मग राजाने भोगविलासीपणा केला असेल, राज्य वाढवलं नसेल किंवा प्रजाहितदक्ष असं काम केलं जरी नाही तरी त्यांना कोणी काढू शकलं नाही, कारण राजसत्ता ही वंश परंपरेने दिली गेली. परिणाम याचा असा झाला की मगधची गादी मौर्य साम्राज्य ऱ्हासास गेलेलं आपल्याला दिसून येतं. यानंतर सगळ्यात महत्वाचं कारण आहे
प्रांतीय अधिकाऱ्यांवर व प्रांतांवरती पकड हे नंतरचे राजे ठेवू शकले नाही. मगधच्या गादीवर जोपर्यंत सम्राट अशोक होता, सम्राट अशोकाची उच्च विचारसरणी होती, नैतिकता टिकून होती, तोपर्यंत सर्वांना त्याचा आदर होता, तोपर्यंत प्रांतिक अधिकारी त्याच्या नियंत्रणाखाली होते. परंतु नंतरचा परिणाम काय झाला? मगध वरती सम्राट अशोक जोपर्यंत होता तोपर्यंत त्याची प्रतिष्ठा सर्वांनी राखली, परंतु सम्राट अशोकाच्या मृत्यूनंतर नंतरच्या राजांचा दुबळेपणा याचा फायदा प्रांत अधिकाऱ्यांनी घेतला आणि त्यांनी आपल्या मूळ राजापासून किंवा केंद्रीय सत्तेपासून म्हणा विलग करून घेतलेला आहे, स्वतंत्रच्या राज्यकारभार करायला सुरुवात केली. त्याबरोबरच हेर खातं देखील कमकुवत झालं. हेर खाते देखील त्यापर्यंत मेसेज पोहोचू शकत नव्हता. दळणवळणाची व्यवस्था ही देखील व्यवस्थित राहिलेली नाही. या सगळ्यांचा परिणाम झाला की मौर्य साम्राज्याचा ऱ्हास घडून आलेला आहे. आर्थिक, त्यानंतर महत्वाचा परिणाम आहे आर्थिक खळखळाट. मौर्य साम्राज्याच्या तिजोरीमध्ये आर्थिक मोठी चणचण या काळामध्ये निर्माण झालेली आहे. सम्राट अशोकाने बौद्ध धर्माच्या प्रचार प्रसारासाठी आपल्या राज्याचा सगळा आर्थिक खजिना जो आहे तो खर्ची पाडलेला आहे. बौद्ध धर्मस्थळांना भेटी असतील, पदयात्रा असतील, धर्मप्रचार असेल, परकीय यात्रा असेल, धर्म महामात्र असेल, या सर्वांवरती म्हणजे धर्म प्रचार प्रसारावरती प्रचंड असा खर्च केला. परिणामी राज्याचा खजिना रिकामा झाला. आणि पुढील कालखंडामध्ये काय घडून आलेलं आहे मित्रांनो, या खजिन्याची घडी बसवणं हे नंतरच्या राजांचं कर्तव्य होतं. सम्राट अशोक चुकला होता हे जरी मान्य केलं, नंतरचा एखादा कर्तव्यशील राजा हा गादीवर आला असता आणि त्याने याची घडी बसवली असती तर मगधचं साम्राज्य हे टिकलं असतं. परंतु असं घडलं नाही. राज्याचा खजिना रिता झाला आणि परिणामी मौर्य साम्राज्याचा ऱ्हास हा घडून आलेला आपल्याला दिसून येतो. याबरोबरच सनातनी किंवा वैदिक संप्रदायाची प्रतिक्रिया सुरू झालेली आहे. बौद्ध धर्माचा स्वीकार केला, अहिंसेचा स्वीकार केला. परिणामी या कालखंडामध्ये वैदिक धर्माला मानणारा एक मोठा वर्ग अस्तित्वात होता. या सर्वांचे म्हणणं होतं की अहिंसा हे तत्व राज्य जास्त काळ टिकवू शकत नाही आणि राज्य जर टिकवायचं असेल तर यासाठी लढणं गरजेचं आहे, शत्रूचे डावपेच लक्षात आणणं गरजेचं आहे. परंतु मग हा सर्व गड जो आहे तो सम्राट अशोकावरती नाखुश होता. परिणामी नंतरच्या कालखंडामध्ये यांनी वैदिक धर्माला प्रोत्साहन हे दिलेलं दिसून येतं. म्हणून मौर्य साम्राज्याचा ऱ्हास हा घडून आलेला आहे. यानंतर सगळ्यात महत्वाचं कारण परकीय आक्रमण आहे. सम्राट अशोकाच्या अहिंसा तत्वाचा स्वीकार पूर्ण जगाने करावा अशी सम्राट अशोकाची अपेक्षा होती. पण झालं काय मित्रांनो, बाजूला असणारे ग्रीक असतील, शक असतील, कुशाण असतील, पल्लव असतील, राजाचा उदारमतवादी स्वभाव, त्याची ती धोरणं ही परकीय राजांच्या लक्षात आली. सम्राट अशोक होता तोपर्यंत ठीक होतं, परंतु नंतरचा त्याचा परिणाम हा परकीय राजांवर झाला नाही. हा सम्राट अशोकावरती त्याचा परिणाम झाला, अहिंसेचा परिणाम त्याच्यावरती झाला, सहिष्णुतेचा परिणाम त्याच्यावरती झाला, उदारमतवादाचा परिणाम त्याच्यावरती झाला. परंतु आपल्या आजूबाजूच्या राजांना त्याने ज्या मैत्रीच्या स्वरूपात हात पुढे केला तो त्या राजांना सम्राट अशोकाचा दुबळेपणा वाटला. परिणामी सम्राट अशोक हा मृत्यू झाल्या झाल्या त्यांनी भारतावरती आक्रमण सुरू करायला सुरुवात केली आणि यामध्ये बॅक्ट्रियन ग्रीक असतील, शक असतील, पल्लव असतील यांनी एका पाठोपाठ एक आक्रमण केली भारतावरती. आणि या सगळ्याची परिणती काय झाली, मुळात ज्यांचं छात्रचे जे लयास गेलेलं आहे असे नंतरचे राजे किंवा सैनिक या परकीय आक्रमणांना रोखू शकले नाही, थोपवू शकले नाही. परिणामी मौर्य साम्राज्याचा ऱ्हास हा घडून आलेला आपल्याला दिसून येतो. एकंदरीत ही सगळी कारण आहे. सम्राट अशोकाचं दिग्विजयाऐवजी धर्मविजयाचं धोरण, सम्राट अशोकानंतर गादीवर आलेली दुबळे राजे, सम्राट अशोकाचे शांतताप्रिय धोरण, सम्राट अशोक स्वतः आर्थिक चणचण, परकीय आक्रमण, प्रांत अधिकाऱ्यांवरती पकड जी आहे ती ढिली होणं, अनियंत्रित राजसत्ता, या सगळ्यांचा एकत्रित परिणाम काय झालेला आहे तर मगधची गादी जी आहे ही मौर्य साम्राज्याच्या हातून गेलेली आहे. आणि ही गादी नंतर बृहद्रथाचा खून करून त्याची हत्या घडून आणून
पुष्यमित्र शुंग यांनी काबीज केली आणि अशा प्रकारे या सगळ्या कारणांचा परिणाम असा झाला, मौर्य घराण्याचा ऱ्हास झालेला आपल्याला दिसून येतो. यानंतर आपण परकीय आक्रमणांचा अभ्यास करणार आहोत विद्यार्थी मित्रांनो. त्यासाठी जर अजून तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे येणारे नंतरचे व्हिडिओ तुम्हाला मिळतील. लाईक करा, कमेंट्स करा आणि आपल्या विद्यार्थी मित्रांमध्ये शेअर करा. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.